नमस्कार, आपल्या सर्वांचं MR न्यूज मध्ये स्वागत। आज आम्ही करवीर विधानसभा मतदारसंघातील काही जिल्हा परिषद मतदारसंघाचा लेखाजोखा घेतोय। त्यामध्ये प्रामुख्याने आजची या पक्षांची दुहेरी भूमिका याकडे आम्ही नजर टाकणार आहोत। आज करवीर तालुक्यामध्ये गगनबावडा तालुका 2 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि पन्हाळा तालुक्यातील 2 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या शिवसेना भाजप युती काही ठिकाणी तर राष्ट्रवादी आणि भाजप काही ठिकाणी युती झालेली दिसते। यामध्ये प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमता नक्कीच झालेली दिसते, परंतु या दोन्ही पक्षांच्या सोयीच्या राजकारणामुळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे प्रदीप पाटील हे आज राष्ट्रवादी चिन्ह न घेता बदलत्या समीकरणामुळे त्यांनी आज हातात कमळ घेऊन मतदारसंघामध्ये पोहोचण्याचं काम करत आहेत। त्यामुळे आज कार्यकर्त्यांच्या मध्ये मतदार राजामध्ये हे पक्ष बलाबल वेगळं समीकरण हे पटवून देणार का याकडे नेतृत्वाची कस लागणार यात काही शंका नाही। आज या करवीर तालुक्याचा आलेख बघितला तर दिवंगत आमदार PN पाटील साहेब आणि विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांच्यातच लढत आपल्याला या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बघायला मिळत होती, परंतु आज सर्वच पक्षाने मग त्यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे गट शिवसेना, भाजप कमळ चिन्ह, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट, त्याचबरोबर काँग्रेस आज आपल्या हात या चिन्हावरती सर्वच ठिकाणी उमेदवार देऊन हे सर्वच पक्ष सभावर लढण्याचा नारा देत आहे। त्याच्यामुळं या करवीर तालुक्यामध्ये काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती बघायला लागणार आहेत। यामध्ये या चौरंगी लढती झाल्या तर कुणाला तोटा आणि कुणाला फायदा होणार हे येत्या 7 तारखेला नक्कीच दिसेल। झालेल्या चित्र विचित्र आघाडीमुळे गावातील गट तट ईर्ष्या विकोपाला जाणार आणि यातून आज प्रत्येक गावात गट तट ईर्ष्या अगदी शिगेला पोचणार आहे। त्यामुळे या सर्वच लढती रंगतदार होणार यात काही शंका नाही, परंतु या लढती रंगतदार होत असताना यामध्ये प्रामुख्याने नव्याने उदयास आलेला पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ, त्याचबरोबर शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघ, शेह जिल्हा परिषद मतदारसंघ, सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघ या मतदारसंघातील लढती अगदी काटेकी टक्कर अशी असणार आहे। त्यामुळं या लढतीकडे करवीर तालुक्यातील सर्वांचं अगदी लक्ष लागून राहिले असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। या करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाचा लेखाजोखा बघण्यासाठी आमच्या MR न्यूजला सबस्क्राईब करून लाईक करा आणि नक्की शेअर करा। धन्यवाद।